बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, तर तरुणपणी शिष्याने शिक्षकाचं परिपूर्ण असं मार्गदर्शन घ्यावे, चांगलं असं मार्गदर्शन घ्यावे आणि स्वतःचं आयुष्य भविष्य घडावे. नसता त्या शिष्याला म्हणजेच तरुणाला आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येते आणि पुढं त्याचं जीवनसुद्धा बर्बाद होते. उदाहरणार्थ, एका शाळेमध्ये दोन गरिबाची मुलं हे भरपूर अशी हुशार होते. त्यांचं प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये भरपूर असं चांगलं असं मार्गदर्शन होतं आणि शिक्षक सुद्धा त्यांना चांगलं मानत होतं, कारण ते भरपूर असे अभ्यास करायचे, चळवळी अभ्यास करायचे. मग त्याचा कधी ना कधी पहिला नंबरच याचा. असे दिवसामागून दिवस गेले. पुढे यांना कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात पाठवलं. शहरात पाठवल्यामुळं हे शहरात त्यातील एक उनाडकाच करायचा. खेडोपाड्याच्या दुसऱ्याच विद्यार्थ्याचा ऐकायचा, उनाडक्या करायचा आणि उनाडक्या केल्यामुळं आणि त्याचं आयुष्य भविष्य खराब झालं. आणि दुसरा मात्र चांगलं मार्गदर्शन घेऊन व स्पर्धा परीक्षा तयारी करून नोकरीला सुद्धा लागला. हा मात्र त्यात ऐन तारुण्यात स्वतःचं आयुष्य भविष्य बर्बाद करून बसला. मला सांगायचं तात्पर्य बंधू एवढंच की तरुणपणी आपल्या स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्यावे आणि चांगलं स्वतःचं आयुष्य भविष्य घडावे. नसता मी सांगितल्या कथेतील तरुणासारखी आवश्यकता होते. आज तो तरुण उच्च अशा पदावर आहे आणि चांगले त्याला पैसे कमावतो आणि हा जे शिकला नाही, तरुणपणी उन्हाळा काय केला, तो मात्र रोजंदारी करतो आणि रोजंदारी करून काम जास्त आणि पैसा कमी कमावतो. आणि जे शिकला आणि नोकरी लागला, तो काम कमी आणि पैसा मात्र भरपूर असा कमावतो. म्हणून तरुणांनी अगोदर शिक्षणाकडे लक्ष द्यावे आणि चांगलं असं भविष्य घडवावे. नसता अशी वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकतं. एवढं ठीक आहे सर्वांनो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं म्हणून तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्याला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचं सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एक सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सर्वांनो. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.